गुड मॉर्निंग. तुला आठवतंय मागच्या वर्षी आपण शेअर्स घेतले होते. अगं एका वर्षात 30% भाव वाढला त्याचा. म्हणून मी विकले. कमाल प्रॉफिट ना. आणि ते तुला वैताग येतो ना ते ट्रेडिंग अकाउंटमधनं सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे, मग सेव्हिंग अकाउंटमध्ये दुसऱ्या. म्हणून ना मी सारस्वत बँकेची 3-in-1 फॅसिलिटी घेतली. त्यात डीमॅट, ट्रेडिंग आणि सेव्हिंग अकाउंट एकत्र. 3-in-1. माहिती आहे मला, मीच त्यांना तुला फोन करायला सांगितलं होतं. हो का? गुड गुड. जुई, तुला आवडतात म्हणून पॅनकेक्स केलेत मी. जुई थांब ना, जाऊ नकोस. सॉरी, खरंच सॉरी. काय ग? राधिकाने दिलेली साडी सुटली. रोडोत साकेत फालतूपणा करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. माझं आधीच डोकं सटकलंय. एक नवी कोरी साडीच देऊन टाकते तिला. ही सगळी तिने दिलेली गिफ्ट बाहेर काढून ठेवली, सगळं परत देऊन टाकूया तिला. नक्की काय झालं ते सांगशील का मला? तू तुझ्या चुलत बहिणीला काय रोज फोन करतोस? तू काय बोलतेस? सांग ना. तू तुझ्या चुलत बहिणीशी रोज बोलतोस का? नाही. शेवटचा फोन कधी केला होता तुझ्या चुलत बहिणीला? तुझे चुलत बहीण काय चाललंय अगं? तिचं नाव आहे. मी जसं तुझ्या चुलत बहिणीचं नाव राधिका आहे, जिच्यावर तू आता खूप सटकलीस का ते मला माहिती नाही, तसंच माझ्या चुलत बहिणीचं नाव मानसी आहे. मानसीला शेवटचा फोन तू कधी केला होतास? तुझ्या वाढदिवसाला केला असेल. हो ना. म्हणजे रोजच्या रुटीन मध्ये आपण सगळ्यांना फोन नाही ना करत. मुद्दा काय आहे? मी सामानाची आवरावर करत होते तेव्हा मला हे घड्याळ मिळालं जे राधिकाने आपल्याला गिफ्ट दिलंय. मला आठवण आली तिची. साकेत मी तिला फोन केला. हा, आतापर्यंत तरी सगळं ओके वाटतंय. तिने फोनवरती काहीतरी वेगळाच सूर लावला. तिची तिची भाषा ऐकली आणि मला असं वाटलं की मी हिला ओळखते की नाही. ती मला म्हणाली की तू 1 वर्षांनी मला फोन केलायस. या वर्षभरामध्ये माझ्या आयुष्यात काय झालं हे माहिती तरी आहे का तुला? तू हे असंच करणार, तुझं जेव्हा काम असेल तेव्हा फोन करणार, नाही तर विसरणार. हे असं म्हणाली राधिका? एवढंच नाही, ती म्हणाली तिला पैशांची गरज होती त्यावेळेला सगळ्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. तिला पैशांची गरज होती? एक्झॅक्टली. मी तिला म्हटलं राधिका यार मला खरंच ह्यातलं तू काय सांगतेस त्यातलं खरंच काहीच माहित नव्हतं. काय झालंय मला नीट सांग. जानेवारी महिन्यामध्ये तिच्या नवऱ्याने हॉटेल सुरू केलं होतं. मार्चमध्ये लॉकडाऊन झाला आणि मग सगळं विस्कटायला लागलं. इतकं की त्या हॉटेलसाठी काढलेल्या कर्ज फेडण्यासाठी त्यांना स्वतःचं घर विकावं लागलं. काय सांगतेस काय? ते दोघेही आता भाड्याने एका घरात राहतात. मी तिला म्हटलं मला नव्हतं माहिती यार राधिका, मला कोणीच नाही सांगितलं आणि तिनेही नाही सांगितलं. बरं मग? तर त्यावर ती म्हणाली की तू आणि तुझा नवरा स्वतःच्याच जगात असता, तुम्ही कधी फोन करत नाही, विचारपूस करत नाही. अरे ही काय रोज फोन करते का आपल्याला? वाढदिवसच फोन असतात ना हल्ली सगळ्यांचे. असू दे, ती स्ट्रेस मध्ये बोलली असेल. मग मला नाहीये स्ट्रेस, तुला नाहीये स्ट्रेस. बरं बरं, शांत हो शांत हो. ती म्हणाली मी कॉलेजमध्ये असताना माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता, तेव्हा हिच्या बाबांनी म्हणजे सुधीर काकांनी आम्हाला पैशाची मदत केली होती. तिने ते काढलं यार साके. म्हणाली तुम्हाला गरज होती तेव्हा आम्ही मदत केली आणि आज आम्हाला प्रॉब्लेम आहे तो कोणीच नाही. बरं शांत हो. आणि आम्ही पैशाची मदत केली होती म्हणजे हिने दिले होते का पैसे? ओके. तिला ना हिच्या बालपणीची शाळेची क्लासची फी जुई माझ्या बाबांनी भरली. जुई 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 शांत हो. मी शांतच आहे. बर, आता शांतपणे ऐक मी काय सांगतो. मला मुद्दा कळलाय, आपण बोलू तिच्याशी. तिच्याशी काय बोलायचंय? जुई,
तुमचं बालपण एकत्र गेले. अगं हो, तू आपल्या लग्नानंतर तुझी पाठराखीण म्हणून ती आपल्या घरी आली होती काही दिवस राहायला. हे एका फोन कॉलने तुमचं नातं बिघडावं असं नाहीये. मलाही हेच वाटत होतं. ती तिच्या आयुष्याच्या कुठल्या तरी डार्क फेज मध्ये आहे म्हणून ती मला आणि माझ्या माणसांना वाटेल तसं बोलेल आणि मी सहन करेन असं नाहीये साकेत. जुई, ओके, बर, मी बोलू तिच्याशी? तू काय हुकलायस का रे जरा? हा, ती आपल्याला वाटेल तसं बोलते आणि तू परत तिलाच फोन करणार आहेस? काय स्वतःचा अपमान करून घ्यायचा आहे का? इनफॅक्ट आता जर तिच्याशी बोलायचं असेल ना तर तिला याची आठवण करून द्यायला पाहिजे की तिच्या बाबांची नोकरी गेली होती ना साकेत त्यावेळेला. बस कर आता. काय मूर्खासारखा बोलतेस, कळतंय का तुला? कधीपासून सांगतोय शांत हो शांत हो, पण नाही, तोंडाचा पट्टा चालूच आहे. काय बोलतोय आपण कशाचं? सॉरी, मला हे असं रागाने पटकन बोलायचं नव्हतं. आय एम सॉरी. बाहेर जा, जुई, मला बाहेर जा, जुई, अगं बाहेर जा. पॅनकेक्स केलेत मी. जुई, थांब ना, जाऊ नकोस. खरंच सॉरी. बस इथे. बोल ना. काही नाही. जुई, आपण बोलायला हवं ना. तू ओरडलास यार माझ्यावर साकेत. तू आवाज कसा चढवलास माझ्यावर? मला तसं नव्हतं वागायचं. इतका राग, किंचाळला साकेत. म्हणजे मी माझ्या वागण्यातला डिफेंड करतच नाहीये. नको करूस. तू ना आपल्या दोघांमध्ये ही कायमची एक इरिव्हर्सिबल गोष्ट करून ठेवलीस. असं नको बोलूस यार. तुला माहिती होतं यार साकेत, तुझ्या ओरडण्याने मी घाबरणार, तरी सुद्धा तू ओरडलास. मला ना वेगळंच काहीतरी म्हणायचं होतं आणि माझ्याकडनं काहीतरी वेगळंच घाण होऊन बसलं. प्लीज जुई, ऐकून घेशील मला काय म्हणायचंय ते? काय? नाही, असं नाही. आधी खाऊन घेऊया. कालपासनं दोघांनी काही खाल्लेलं नाहीये. मी पिझ्झा मागवला होता. तू मूर्खासारखा वागलास म्हणून मी कशाला उपाशी राहू. तशी मी काल अंडा बुर्जी खाल्ली होती. आता पॅनकेक खाऊया.
जुई, काल राधिका तुझ्याशी जे बोलली ते चुकीचंच होतं. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ती जसं वागली तसं आपण सुद्धा वागायलाच पाहिजे का? म्हणजे कालचा तुझा अवतार रेकॉर्ड करायला पाहिजे होता. रागाच्या भरात इतकं काहीतरी भयंकर बोलत होतीस. मी तुला काल पहिल्यांदा असं पाहिलं. तुला आठवतंय तरी का तू काय काय बोललीस? मी तुझ्यावर अचानक ओरडलो ते चुकीचंच होतं. पण ते तसं झालं कारण मलाही कळेना की मी तुला थांबवू कसं. मला विसरायचा आहे कालचा दिवस. मलाही विसरायचंय, पण त्यासाठी पुढचे अनेक दिवस यावे लागतील. तेव्हाच कालचा हा दिवस मागे पडेल ना. काय झालं? काय नाही. राधिकाचा होता का फोन? तुला कसं माहिती? तू तिला फोन केला होतास? तू बोललास त्याच्याशी? नाही 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 नाही, मी आपलं जस्ट एक गेस केलं फक्त. अगं मी खरंच नाही बोललोय तिच्याशी. खालच्या प्रकारानंतर म्हणजे हिंमत तरी होईल का तिला फोन करून बोलायची? नक्की. अगं हो, हवं तर तू तिला फोन करून विचार मी तिच्याशी बोललोय का. छान. पण एक आहे, मला खरंच वाटतं सॉल्व्ह व्हावं. हा बोल राधिका. हो मला जुईने सांगितलं. नाही नाही ती झोपली आता. हो नाही नाही, मला नाही वाटत ती तुझ्या एवढ्यात फोन घेईल. हे बघ मी समजू शकतो. राधिका रडू नको सगळं. राधिका हे बघ मला माहितीये तुलाही जेन्युअनली वाईट वाटतंय. हे बघ ऐक ऐक मी करतो प्रयत्न, पण हो मी करतो प्रयत्न, पण मला वाटतं की आणखीन थोडे दिवस जाऊ देत. नाही ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. चालेल. हो चालेल. हे बघ मला तुला एवढंच सांगायचंय की तुम्हा दोघींमध्ये आत्ता जे झालंय ना त्याहीपेक्षा अधिक आनंदाचे क्षण तुम्ही एकत्र घालवले. त्यामुळे होईल सगळं ठीक. ओके बाय. हां गुड नाईट. वेडा आंबा. अरे काय कमाल पुस्तक आहे ती. हो ना, तू ते चाचा चौधरीचं पुस्तक बाहेर काढल्यापासून माझ्या मनात होतं की माझी सगळी लहानपणची पुस्तकं बाहेर काढून पाहायला पाहिजेत. काय मस्त चित्र आहे. मला तर यातल्या काही गोष्टी आठवत सुद्धा नाहीयेत, पण चित्र पक्की डोक्यात आहेत. लहानपणी अशा इमेजेस पक्क्या कोरल्या जायच्या ना मनावर. खरे. मी ना आईकडे जाऊन माळ्यावर बघणार आहे. मला खात्री आहे अजून 2 ट्रंका भरून तरी पुस्तकं निघतील. तू काय पुस्तकी किडा होतास की काय लहानपणी?
अगं तुझं कसं आहे, तुला मोठा भाऊ असल्यामुळे घरी खेळायला सतत कोणीतरी बरोबर असणार. पण मी एकटा असल्याने माझा दुपारचा वेळ या पुस्तकांमध्येच जायचा. मी कधी कधी जाम बोर व्हायचं एकटं असणं. पण माझ्या प्रत्येक मित्राला ना एकतर सख्खा भाऊ किंवा बहीण कोणीतरी होतंच. मी त्यांना अभ्यासासाठी किंवा दंगामस्ती करण्यासाठी ना कोणीतरी कंपनी मिळायची. काय ग, काय झालं? खरंच रे, बालपणी माझ्याबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी दादा माझ्या सोबत होता. म्हणजे मला काही लागलं, मला कोणी त्रास दिला, मला काही हवं असलं, मला काही शेअर करायचं असलं, आणि मुलगी म्हणून ज्या गोष्टी मी दादासोबत नाही शेअर करू शकायचे ना, त्या शेअर करायला माझ्याबरोबर राधिका होती. पिरियड्स मध्ये तू माझ्या पोटाला तेल लावून देतोस ना, खरं तर लहानपणी ते राधिका लावायची. मला कधी कधी खूप त्रास व्हायचा, ती आमच्याचकडे राहायला यायची. 2-3 दिवस खूप काळजी घ्यायची रे माझी. मी जोपर्यंत म्हणत नाही की राधिका मला आता बरं वाटतंय, तोपर्यंत जायची नाही. ही राधिका मला असं का वाईट बोलली? ती असं का बोलली असेल हे नको शोधायला. पण त्यानंतर तिने तुझ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न केला का? केला नाही, अजून करते. 8 दिवस झालेत आमच्या भांडणाला. दिवसाला 10 फोन तरी करते किमान. आणि तू उचलत नाहीस. का उचलू मी? मला नाही विसरता येणार ती जे काही बोलली ते. पण तुला कोणी सांगतच नाहीये ते विसरायला. आणि हे असं सांगून ते काही होणार नाही. मला फक्त एवढंच वाटतं की जर तिला सॉरी म्हणायचं असेल किंवा तिला तिची बाजू मांडायची असेल तर तिला एक संधी तर मिळायला हवी ना. एवढं तर ती डिझर्व करते ना. बघू, तिचा फोन आला की ठरवीन. आता तिने इतके फोन केले तर तू एक कर ना. म्हणजे तुला तसं वाटत असेल तर. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, तू मला इनडायरेक्टली खूप डॉमिनेट करायला लागलायस. काही काय? हो काय झालं आता? कुठे चाललीस? काही नाही, फोन करते तिला आणि चांगली झापते. आणि आणि काय, लवकर भेट सांगते घट्ट मिठी मारायला. चाचा चौधरी.